नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती 2025 साठी अतिशय महत्त्वाचे प्रश्नसंच घेऊन आलो जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. आजचा आपला भाग असणार आहे 8वा. या भागामध्ये आपण महत्त्वाचे जीकेचे जे ट्रेंडिंग टॉपिक आहेत बघा, तसेच चालवणीचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडत असेल तर आपल्याला लाईक देखील करायचा आहे. प्रश्न पहिला आहे, शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर सिंग यांची हत्या ही कोणी केली होती? प्रश्न आयएमपी आहे. तर शिखांचे 9वे गुरु कोण होते? तर तेग बहादूर सिंग हे शिखांचे 9वे गुरु होते आणि त्यांची हत्या कोणी केली असा प्रश्न विचारला आहे. तर पर्याय ड, औरंगजेब. औरंगजेबाने बघा शिखांचे 9वे गुरु तेग बहादूर सिंग यांची हत्या केली होती. त्याचं कारण असं की इस्लाम धर्म जो काय आहे बघा, तर या इस्लाम धर्माचा स्वीकार करण्यास तेग बहादूर सिंग यांनी नकार दिला होता. तसेच बघा काश्मीरी पंडितांच्या धार्मिक हक्कांचे रक्षण केल्याबद्दल औरंगजेबाने तेग बहादूर सिंग यांची हत्या ही केली होती. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न आयएमपी आहे. त्यानंतर दुसरे गुरु आहेत बघा शिखांचे, ते आहेत बघा 5वे गुरु. कोण होते? तर गुरु अर्जुन देव. गुरु अर्जुन देव हे शिखांचे 5वे गुरु होते. तर त्यांची देखील हत्या ही करण्यात आली होती. तर ती हत्या कोणी केली होती? तर जहांगीरने केली होती. शिखांचे 5वे गुरु यांची हत्या जहांगीरने केली होती आणि 9वे गुरु जे तेग बहादूर सिंग आहेत बघा, तर यांची हत्या ही औरंगजेबने केली होती. एक प्रश्न तुमच्यासाठी, शिखांचे 10वे गुरु कोण आहेत? कमेंट करून सांगायचं आहे. प्रश्न दुसरा, मतदानाच्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर हा केला जातो? तर मतदानाच्या शाईमध्ये सिल्वर नायट्रेट. पर्याय ड, सिल्वर नायट्रेट याचा वापर हा मतदानाच्या शाईमध्ये केला जातो. जर आपण रासायनिक सूत्र पाहिलं सिल्वर नायट्रेटचं, तर AgNO3 AgNO3 असं बघा सिल्वर नायट्रेटचं रासायनिक सूत्र आहे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. कधी कधी सिल्वर नायट्रेट न देता त्याचं रासायनिक सूत्र दिलं जाईल परीक्षेमध्ये, तर लक्षात असू द्या AgNO3 हे सिल्वर नायट्रेटचं रासायनिक सूत्र आहे. या मतदानाच्या शाईमध्ये जो काही रसायनाचा वापर केला जातो तर तो सिल्वर नायट्रेटचा वापर केला जातो. इंडेलिबल इंक असं त्याला म्हणतात. इंडेलिबल इंक. मतदानाच्या शाई जी आहे बघा, तर त्याला इंडेलिबल इंक असं म्हटलं जातं. तिसरा प्रश्न आहे, खालीलपैकी चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे. काही महत्त्वाचे वृत्तपत्र दिलेत बघा आणि त्यांचे संपादक दिलेले, तर त्यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायची आहे. दीनबंधू कृष्णराव भालेराव बरोबर आहे. दर्पण बाळशास्त्री जांभेकर बरोबर आहे. प्रभाकर आचार्य प्रके अत्रे आहे का? तर चूक. शतपत्रे गोपाळ हरी देशमुख म्हणजे बरोबर. आपलं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क, प्रभाकर आचार्य प्रके अत्रे. आता प्रभाकरचे संपादक कोण आहे? तर बाहू महाजन, ज्यांचं मूळ नाव आहे बघा गोविंद विठ्ठल कुंटे. लक्षात असू द्या, गोविंद विठ्ठल कुंटे यांचं आहे बघा प्रभाकर हे वृत्तपत्र, जे साप्ताहिक वृत्तपत्र आहे. कोणते? साप्ताहिक वृत्तपत्र. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. प्रभाकर हे साप्ताहिक वृत्तपत्र असून हे आहे गोविंद विठ्ठल पंत, ज्यांना भाऊ महाजन या नावाने ओळखले जाते, तर त्यांचं आहे प्रभाकर. केव्हा सुरू झालं होतं? तर 1841 साली सुरू झालं होतं. म्हणजेच आपलं योग्य उत्तर असणार आहे बघा पर्याय क, प्रभाकर हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ही चुकीची जोडी आहे. चौथा प्रश्न आहे, सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असणारे मूलद्रव्य हे कोणते आहे? तर सर्व सेंद्रिय पदार्थांमध्ये अत्यावश्यक असणारे मूलद्रव्य आहे बघा पर्याय क, कार्बन. लक्षात असू द्या कार्बन. पाचवा प्रश्न आहे, शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? तर शेलारखिंड ही ऐतिहासिक कादंबरी पर्याय ब, बाबासाहेब पुरंदरे. बाबासाहेब पुरंदरे यांची ती ऐतिहासिक कादंबरी आहे शेलारखिंड. एक प्रश्न तुमच्यासाठी, छावा ही जी काही कादंबरी आहे तर या छावा कादंबरीचे लेखक कोण आहेत? कमेंट करून सांगायचं आहे. 6वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणास महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्राप्त झालेला नाही? आयएमपी प्रश्न आहे. तर खालीलपैकी महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा बघा पर्याय ड, सुनील गावस्कर. हे जे काही माझे क्रिकेटपटू आहेत बघा, तर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त झालेला नाही. रघुनाथ माशेलकर प्राप्त आहे. जयंत नारळीकर प्राप्त आहे. सचिन तेंडुलकर यांना देखील प्राप्त आहे. म्हणजे वरीलपैकी तिन्ही जे आहेत बघा, तर त्यांना प्राप्त असून सुनील गावस्कर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्राप्त झालेला नाही.
2024चा नुकतंच प्रदान करण्यात आला. कोणास प्रदान करण्यात आला तर राम सुतार, ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना बघा 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे, लक्षात असू द्या. 2023चा अशोक सराफ यांना आणि 2022चा आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा प्राप्त आहे. सुरुवात केव्हा झाली होती? 1996 साली. 1996 साली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात झाली होती. पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांना बघा प्रदान करण्यात आला होता. कोणास? पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. जर आपण रक्कम पाहिली तर किती रक्कम आहे तर बघा 25 लाख. लक्षात असू द्या 25 लाख एवढी रक्कम आहे पुरस्कार विजेत्याला. 7वा प्रश्न आहे, हेलिकॉप्टरचा शोध हा खालीलपैकी कोणी लावला? तर हेलिकॉप्टरचा शोध हा पर्याय अ इगोर सिकोर्स्की. इगोर सिकोर्स्की यांनी बघा हेलिकॉप्टरचा शोध हा लावलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. थॉमस एडिसनने कोणाचा शोध लावला? तर थॉमस एडिसनने इलेक्ट्रिक लाईट बल्बचा शोध हा थॉमस एडिसनने लावला. गुग्लेल्मो मार्कोनीने कशाचा शोध लावला? तर वायरलेस टेलिग्राफीचा शोध हा गुग्लेल्मो मार्कोनीने लावलेला आहे. राईट बंधूने कशाचा शोध लावला? कमेंट करून सांगायचं आहे. 8वा प्रश्न आहे, भात संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर भात संशोधन केंद्र हे पर्याय ड कर्जत रायगड या ठिकाणी बघा भात संशोधन केंद्र स्थित आहे. आता हे जे काही भात संशोधन केंद्र आहे बघा कर्जतचे, तर ते डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येते. कशाच्या? तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत येते भात संशोधन केंद्र कर्जतचे, जे रायगड जिल्ह्यामध्ये आहे. 9वा प्रश्न आहे, बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध खालीलपैकी कोणी लावला होता? तर बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध हा पर्याय अ सातोशी नाकामोटो यांनी बघा बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध हा लावला होता. 10वा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण हे नुकतंच कोणत्या संस्थेत करण्यात आले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण हे पर्याय क युनेस्को. नाव लक्षात ठेवायचं आहे, युनेस्को संस्थेच्या मुख्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण हे करण्यात आलेले आहे. हा देखील प्रश्न IMP येणाऱ्या भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो, त्यासाठी डबल स्टार करून ठेवायचा आहे प्रश्न IMP आहे. आता कोणाच्या हस्ते याचं उद्घाटन हे पार पडलं? तर युनेस्कोचे जे काही महासंचालक आहेत बघा खालिद एल एनानी हे बघा युनेस्कोचे महासंचालक आहेत आणि यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण हे नुकतंच पार पडलेले आहे. आता युनेस्कोच्या मुख्यालयात पार पडले असून युनेस्कोचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर पॅरिस फ्रान्स या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय आहे आणि या मुख्यालयात त्यांच्या पुतळ्याचे अनावरण हे नुकतंच करण्यात आलेलं आहे. युनेस्कोची स्थापना केव्हा झाली होती? 1945 साली युनेस्कोची स्थापना झाली होती. सध्याचे महासंचालक आहेत खालिद एल एनानी. पुढचा प्रश्न आहे, 2023च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहेत? तर नुकतंच बघा 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ह्या आपल्या भारतामध्ये अहमदाबाद या ठिकाणी बघा आयोजित करण्यात येणार आहेत. नुकतंच बघा ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी जी काही बैठक पार पडली बघा, तर त्या बैठकीमध्ये भारताला यजमान देश म्हणून निर्णय घेण्यात आलेला आहे. तर अहमदाबाद भारत या ठिकाणी आगामी 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ह्या आयोजित होणार आहेत. 2026च्या ग्लासगो स्कॉटलंड या ठिकाणी होणार असून 2030च्या या आपल्या भारतात आयोजित करण्यात येणार आहेत. जो शताब्दी वर्ष असणार आहे, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे शताब्दी वर्ष असणार आहे. 1930 साली बघा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली होती आणि 2030ला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला एकूण 100 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि या 100 वर्ष जे काही शताब्दी वर्ष असणार आहे बघा, तर त्याचं आयोजन हे आपल्या भारतात होणार आहे अहमदाबाद या ठिकाणी. या अगोदर भारताने 2010 साली बघा नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं आयोजन हे केलं होतं. केव्हा? 2010 साली. कुठे? तर नवी दिल्ली या ठिकाणी, लक्षात असू द्या. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये बघा
पदक जिंकणारे पहिले भारतीय कोण? तर राशिद अनवर हे बघा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये पदक जिंकणारे पहिले भारतीय आहेत ज्यांनी कुस्ती या प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवलं होतं. जर प्रश्न विचारला स्वातंत्र्यानंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये पदक जिंकणारे पहिले भारतीय कोण? तर नाव लक्षात असू द्या, मिल्खा सिंग. मिल्खा सिंग यांनी बघा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये पदक जिंकलं होतं स्वातंत्र्यानंतर. कोणतं पदक? तर सुवर्ण पदक हे जिंकलं होतं. 12 प्रश्न आहे, नुकतंच हेलिगुबी ज्वालामुखीचा उद्रेक हा कोणत्या देशात झालाय? जर पर्यायी प्रश्न विचारला तर प्रश्न असा विचारला जाईल, हेलिगुबी ज्वालामुखी काय? हेलिगुबी ज्वालामुखी ही कोणत्या देशामध्ये आहे किंवा हेलिगुबी ज्वालामुखीचा उद्रेक हा कोणत्या देशात झाला? असे दोन वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्याचं उत्तर आहे पर्याय अ, इथिओपिया. इथिओपिया या ठिकाणी बघा हेलिगुबी ज्वालामुखी आहे आणि या हेलिगुबी ज्वालामुखीचा जवळपास 12,000 वर्षानंतर उद्रेक झालेला आहे. किती? 12,000 वर्षानंतर. हा उद्रेक एवढा भयंकर होता की त्याची राख जी काय आहे बघा तर ती 15 किलोमीटर उंच उडाली होती. किती? 15 किलोमीटर एवढी उंच त्याची राख ही उडाली होती. 13वा प्रश्न आहे, वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या राष्ट्रकूट राजाने बांधले आहे? तर वेरूळ येथील कैलास मंदिर हे पर्याय ड, कृष्ण पहिला या राष्ट्रकूट राजाने बघा बांधले आहे. हा देखील प्रश्न IMPI येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त आहे. आता केव्हा? तर 8व्या शतकामध्ये. 8व्या शतकामध्ये वेरूळचे कैलास मंदिर हे बांधण्यात आले होते. कोणी बांधले? तर राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला याने ते बांधले होते. 756 ते 773 या काळामध्ये बघा याचं बांधकाम जे काय बघा तर ते झालं होतं. शैली जर आपण पाहिली तर द्राविड स्थापत्य शैलीमध्ये ते मंदिर आहे. 14वा प्रश्न आहे, ऑझिंडेक्स नौदल युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित केला जातो? तर बघा पर्याय ब, भारत आणि ऑस्ट्रेलिया. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांदरम्यान ऑझिंडेक्स नौदल युद्ध अभ्यास हा आयोजित केला जातो. दर 2 वर्षांनी बघा याचं आयोजन हे केलं जातं, दर 2 वर्षानंतर. पुढचा 15वा प्रश्न आहे, भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रात एकूण ज्योतिर्लिंगे किती आहेत? तर भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्रामध्ये 5 ज्योतिर्लिंगे आहेत. किती? 5. आता ती 5 कोणकोणती? तर यावर देखील पर्यायामध्ये प्रश्न विचारला जातो किंवा जोड्या लावामध्ये बघा प्रश्न विचारला जातो. त्यासाठी लक्षात ठेवायचे आहेत महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगे कोणकोणते आहेत? तर त्र्यंबकेश्वर नाशिक, भीमाशंकर पुणे, घृष्णेश्वर वेरूळ छत्रपती संभाजीनगर, परळी वैजनाथ बीड, औंढा नागनाथ हिंगोली अशी महत्त्वाची 5 ज्योतिर्लिंगे आपल्या महाराष्ट्रात असून यावर एक प्रश्न हा जोड्या लावांमध्ये किंवा पर्यायांमध्ये विचारला जातो. त्यासाठी महत्त्वाची 12ची 12 ज्योतिर्लिंगे आणि आपल्या महाराष्ट्रातील जे काही 5 आहेत बघा त्या 12 पैकी तर ती आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे. पुढचा 16वा प्रश्न आहे, प्रसिद्ध भंडारदरा धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर प्रसिद्ध भंडारदरा धरण हे प्रवरा नदी. कोणत्या नदीवर? तर प्रवरा नदीवर बांधण्यात आलेलं आहे, ज्याला विल्सन बंधारा. या भंडारदरा धरणाला बघा विल्सन बंधारा म्हणून ओळखलं जातं. दोन्ही लक्षात ठेवायचं आहे. कधी कधी विचारलं जाईल विल्सन बंधारा कोणत्या नदीवर आहे? तर प्रवरा नदीवर आहे, ज्याला भंडारदरा धरण देखील म्हटलं जातं. लक्षात असू द्या. आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर अहिल्यानगर, ज्याचं पूर्वीचं नाव आहे अहमदनगर. तर या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे भंडारदरा धरण. दुसरी नदी आहे नर्मदा नदी. नर्मदा नदीवर आहे बघा सरदार धरण. कोणते? सरदार धरण हे नर्मदा नदीवर आहे, जे नर्मदा जिल्ह्यामध्ये आहे. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात आहे सरदार धरण, जे नर्मदा नदीवर आहे. वैतरणा नदीवर कोणतं धरण आहे? तर मोडक सागर धरण हे वैतरणा नदीवर आहे. भीमा नदीवर कोणतं धरण आहे? तर उजनी धरण. उजनी धरण हे बघा भीमा नदीवर असून ते सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. 17वा प्रश्न आहे, नुकतंच लॉन्च झालेले देशातील पहिले अँटी ड्रोन पेट्रोल वाहन कोणते आहे? तर नुकतंच लॉन्च झालेले देशातील पहिले अँटी ड्रोन पेट्रोल वाहन हे पर्याय क, इंद्रजाल रेंजर. इंद्रजाल रेंजर हे बघा भारतातील पहिले अँटी ड्रोन पेट्रोल वाहन आहे, जे 10 किलोमीटरहून बघा अधिक जो काही धोका असतो बघा तर तो ओळखला जाणारा या इंद्रजाल रेंजरमुळे. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आता याचं डिझाईन कोणी केलेलं आहे या लॉन्च झालेल्या देशातील पहिल्या अँटी ड्रोन पेट्रोल वाहन इंद्रजाल रेंजरचं?
तर ते डिझाईन केलेलं आहे हैदराबादमधील ग्रीन रोबोटिक्स डिझाईन. कोणी? ग्रीन रोबोटिक्सने बघा याचं डिझाईन केलेलं आहे. कोणत्या ठिकाणी आहे? तर हैदराबाद या ठिकाणी. 18वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिवपदी पर्याय अ राजेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. कोणाच्या जागेवर? राजेश कुमार मीना. राजेश कुमार मीना यांचा बघा 30 नोव्हेंबरला कार्यकाळ संपणार असून 1 डिसेंबर 2025 पासून राजेश अग्रवाल हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदाचा कार्यभार हे सांभाळणार आहेत. लक्षात असू द्या, 30 नोव्हेंबरला राजेश कुमार मीना यांचा कार्यकाळ हा संपणार आहे आणि त्यांच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 1 डिसेंबरला राजेश अग्रवाल हे महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्य सचिव असणार आहेत. 19वा प्रश्न आहे, हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला? तर हॅमर शस्त्र प्रणालीच्या उत्पादनासाठी भारताने बघा पर्याय अ फ्रान्स या देशासोबत करार केलेला. आता फ्रान्स सोबत करार केलेला आहे. तर फ्रान्सचे सध्याचे पंतप्रधान आहेत सेबॅस्टियन लोकार्नो. इमॅन्युएल मॅक्रॉन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आहेत आणि पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे, पॅरिस. 20वा प्रश्न आहे, पृथ्वीवरील सर्वात मोठे फूल कॉर्प्स फ्लॉवर हे कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधलेले आहे? प्रश्न IMP आहे. पृथ्वीवरील सर्वात मोठे फूल कोणते? तर कॉर्प्स फ्लॉवर हे पृथ्वीवरील सर्वात मोठे फूल असून ते शोधले कोणी आहे? तर पर्याय ड डॉक्टर ख्रिस थोरोगुड. जे जीवशास्त्रज्ञ आहेत बघा डॉक्टर ख्रिस थोरोगुड, तर यांनी हे कॉर्प्स फ्लॉवर शोधले असून जे पृथ्वीवरील सर्वात मोठे फूल आहे. 21वा प्रश्न आहे, ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा हे महाराष्ट्रामध्ये बघा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये. कुठे? रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये. 22वा प्रश्न आहे, कोयना नगरला भूकंपाचा भीषण तडाखा हा कोणत्या वर्षी बसला होता? तर कोयना नगरला भूकंपाचा भीषण तडाखा हा पर्याय ड 11 डिसेंबर 1967 किंवा 11 डिसेंबर 1967 कोयना नगरला भूकंपाचा भीषण तडाखा हा बसला होता. 23वा प्रश्न आहे, संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी पर्याय अ गंगाखेड या ठिकाणी आहे. गंगाखेड. जन्म देखील गंगाखेड याच ठिकाणी आहे आणि समाधी देखील त्यांची गंगाखेड याच ठिकाणी आहे. जर आपण जिल्हा पाहिला तर गंगाखेडचा जिल्हा आहे बघा परभणी. लक्षात असू द्या, परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे जे काही ठिकाण आहे बघा, तर या ठिकाणी संत जनाबाई यांची समाधी आहे. प्रश्न विचारला जातो, गंगाखेड हे जे काही शहर आहे बघा, तर हे गंगाखेड कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? तर गंगाखेड हे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. कोणत्या नदीच्या? तर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे गंगाखेड. 24वा आणि शेवटचा प्रश्न आहे, चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव खालीलपैकी काय आहे? तर चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव पर्याय क वसंत सागर. नाव लक्षात ठेवायचं आहे, वसंत सागर आहे बघा चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव, ज्याला वारणा धरण देखील म्हटलं जातं. चांदोली धरणाला वारणा धरण किंवा वसंत सागर असं देखील म्हटलं जातं. दोन्ही पर्याय आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. कोणत्या नदीवर आहे? तर वारणा नदीवर आहे बघा चांदोली धरण. जर विचारलं कोणत्या जिल्ह्यामध्ये, तर लक्षात असू द्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर आहे बघा हे चांदोली धरण. जर प्रामुख्याने आपण पाहिलं तर प्रामुख्याने सांगली जिल्ह्यामध्ये आहे. सांगली जिल्ह्यात येतं चांदोली धरण आणि आहे कुठे? तर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवर, पण प्रामुख्याने सांगली जिल्ह्यात येतं शिराळा तालुक्यामध्ये. कुठे? शिराळा तालुक्यामध्ये. लक्षात असू द्या चांदोली धरण हे येतं. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 24 GKचे तसेच चालवणीचे प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आपण या ठिकाणी कव्हर केलेले जे उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.